नमस्कार. न्यायसारथी इंडिया फायलिंगमध्ये आपले स्वागत आहे. न्यायसारथी इंडिया फायलिंगच्या माध्यमातून आपण संस्था नोंदणी, त्यामध्ये सोसायटी रजिस्ट्रेशन, ट्रस्ट रजिस्ट्रेशन, सेक्शन 8 NGOचे रजिस्ट्रेशन, संस्थेचे सर्टिफिकेशन, तसेच संस्थेसाठी लागणारी आवश्यक ती स्टेशनरी, संस्थेची वेबसाईट आणि संस्थेचे ॲन्युअल कंप्लायन्सेस या सर्व्हिसेस क्लायंटला यशस्वीरित्या देत आहोत. गेली 3 वर्षापासून आपण न्यायसारथी इंडिया फायलिंगच्या माध्यमातून जवळपास 700 ते 800 संस्थेची नोंदणी, त्यांचे सर्टिफिकेशन, संस्थेची लागणारी आवश्यक ती स्टेशनरी, तसेच संस्थेची वेबसाईट आणि त्यांचे ॲन्युअल कंप्लायन्सेस यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यानंतर आपण संस्थेचे लीगल आणि डॉक्युमेंटेशनची सर्व कामे या माध्यमातून पूर्ण केलेली आहेत. म्हणजेच आपण संस्थेचे लीगल आणि डॉक्युमेंटेशनची कामे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. तसेच संस्था चालकांना संस्था कशी चालवावी याबद्दल मार्गदर्शन सुद्धा आपण करत आहोत. त्यानंतर आमच्या असे निदर्शनास आले आहे की संस्थेचे डॉक्युमेंटेशन अप टू डेट असणे आणि संस्थेमध्ये काही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी करणे यावरून आपल्याला CSR फंड किंवा शासकीय अनुदान मिळू शकत नाही. तर CSR फंड आणि शासकीय अनुदान मिळवण्यासाठी संस्थेचे जे काही डॉक्युमेंटेशन आहेत ते तर अप टू डेट हवेच आहेत. त्याचबरोबर संस्था चालकांनी संस्थेच्या माध्यमातून कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत ज्याला की CSR फंड मिळतो, तसेच संस्थेचे ॲन्युअल कंप्लायन्सेस पूर्ण कशा पद्धतीने केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये शासकीय अनुदान सुद्धा मिळतो. तर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये कोणीही मार्गदर्शक नाही किंवा हे फंड कसे मिळवून घ्यायचे यासाठी कुठलीही योग्य दिशा नाही किंवा दिशादर्शकही नाही असे आमच्या निदर्शनास आले. तसेच गेली 3 वर्षापासून आपण ज्या संस्थेचे रजिस्ट्रेशन, त्यांचे सर्टिफिकेशन, संस्थेसाठी लागणारी स्टेशनरी, संस्थेची वेबसाईट आणि संस्थेचे ॲन्युअल कंप्लायन्सेस यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत, अशा संस्था चालकांची सुद्धा आपल्याला मागणी वजा विनंती होती की या क्षेत्रामध्ये आपण मार्गदर्शन घडवून आणावे. तर त्यासाठी महा NGO वेलफेअर फेडरेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत संस्था चालकांना त्यांच्या संस्थेमध्ये CSR फंड कसा मिळवावा, तसेच शासकीय अनुदान संस्थेमध्ये कसे मिळवावे यासाठी मार्गदर्शन करणार आहोत आणि त्यांना तो फंड मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच याआधी आपण जे न्यायसारथी इंडिया फायलिंगच्या माध्यमातून संस्थेचे लीगल आणि डॉक्युमेंटेशनचे काम करत होतो, तर ते आपण आता महा फायलिंग सेंटर या आपल्या फर्मच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व संस्थांची नोंदणी, त्यामध्ये सोसायटी, ट्रस्ट आणि सेक्शन 8 NGO यांची नोंदणी, त्या संस्थेचे सर्टिफिकेशन, त्याच्यामध्ये 12A, ATG, NGO दर्पण, अनुदान, CSR, ISO, LEI, तसेच FCRA प्रमाणपत्र, तसेच संस्थेसाठी लागणारी स्टेशनरी,
त्यामध्ये संस्थेचा लोगो डिझाईन करून देणे, संस्थेसाठी लेटर हेड बनवून देणे, संस्थेचे स्टॅम्प्स बनवून देणे, संस्थेसाठी आवश्यक असणारे मिनिट बुक, कॅश बुक, तसेच व्हिजिटिंग कार्ड, सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्थेसाठी आवश्यक असणारी डोनेशन स्लिप ह्या स्टेशनरी प्रोव्हाइड करणे. त्यानंतर संस्थेची विजिबिलिटी ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत राहावी त्यासाठी संस्थेची वेबसाईट बनवून देणे आणि या संस्था यशस्वीरित्या चालवण्यासाठी त्यांचे ॲन्युअल कंप्लायन्सेस म्हणजे जो त्यांचा वार्षिक लेखाजोखा आहे तो व्यवस्थित पद्धतीने करून घेण्याचे काम आपण महा ई फायलिंग सेंटरच्या माध्यमातून करणार आहोत. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व संस्था चालकांना सूचित करू इच्छितो की महा ई फायलिंग सेंटरच्या माध्यमातून आपण संस्थांचे सर्व कामे जे की लीगल आणि डॉक्युमेंटेशनची कामे आहेत ते पूर्ण करणार आहोत. तसेच संस्था चालकांना CSR फंड आणि शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी आपण महा NGO वेलफेअर फेडरेशनच्या माध्यमातून काम करणार आहोत. तर अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या संस्था चालकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या व्हिडिओचा फायदा आणि आपल्या चॅनलचा आणि आपल्या सर्व्हिसेसचा फायदा महाराष्ट्रातील सर्व संस्था चालकांना होईल. धन्यवाद.